असं काय झालं सीन बरं मा डोसक्याले. स्वयंपाक केला, भाजी केली आणि गोळी घ्यायची होती मला जेवण करायच्या पहिले. आत्ता मला जेवण करायचा टाइम झाला आणि मला आठवणच नाही की जेवायच्या पहिले गोळी घ्यायची. आता आणखी जेवण करायला उशीर होणार आहे. 10-15 मिनटं थांबतो आता. हे गोळी घेऊन हे जेवण करायच्या पहिले घ्यायची आहे गोळी. घेऊन घेतो आता हे गोळी. मग आता 10-15 मिनटं थांबायचं आहे. 10-15 मिनटं काय चांगले 20 मिनटं थांबायचं आहे जेवण गोळी घेतल्यावर आणि मग जेवण करायचं आहे. आता गोळी घ्यायची आठवण नाही राहिली म्हणून काय झालं, आणखी डबल गोळ्या घ्यायच्या. घेतो मग आता जेवण करून आणि संध्याकाळी घेणार आहोत जेवण करायच्या पहिले गोळी लवकरच. आणि आता बसतो बाहेरच जेवायला, कारण की घरात बसलं की थंडी लागते आणि बाहेर बसलं की ऊन लागते. हे असं वातावरण चालू आहे. आणि घरी असल्यावर मस्त निवांत मस्त उन्हात जेवायची अशी वेगळीच मजा आहे. सगळं न्यावं लागेल त्यासाठी मला बाहेर सगळं हुडकून काढावं लागते आणि सगळं न्यावं लागते आठवणीनं. पण मग जिभीला काही वाद नाही, चटका मीठ तरी पाहिजेस, भाजी तरी पाहिजेस. पण आता तो चटका सगळा फेल गेला तब्येतीच्यानं. तोंडच एवढं खराब पडेल आहे की काही खा काहीच फरक नाही. आणि जेवण करायला बसलं की पाहिजे मला मस्त. सांगितलंच तुम्हाला, रोज पाहताच तुम्ही काहीतरी कच्चं खायलाच पाहिजे. पण सगळी चव गेली तोंडाची माया. काही खा का नको खाऊ, गोडच नाही लागत. तर चला मग या जेवण करायला. मस्त उन्हात बाजीवर बसली जेवण करायला मी. बाहेरच ऊन चमकू राहिलं मस्त. घरात बसलं की थंडी भरते अंगात. मस्त बसली आता उन्हात. आणि आमच्या आईचं चालू आहे आराम बाजीवरच. तिला म्हणलं जराशी जेवण करे लोक उठून बस, तर ते म्हणते म्या काय केलं माहिती तुला, पाय कर ना माहिती तिकडे, उठून बस जराशी. केवढी झोप येऊ राहिली का तुले दिवसा. तर जेवण करायला बनवलं आज मस्त गोबीची भाजी आणि रामरोट मस्त चुलीत शेकून.